राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षांमधील मतभेद उघड झालेत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दांडी मारली। शिवाय अधिवेशनापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेणार आहेत। कर्जमाफी, समृद्धी, मंजुळा शेटे प्रकरण यासारखे अनेक वादळी मुद्दे विरोधकांकडे असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांमध्ये फूट पडली आहे। त्यामुळे विरोधकांमध्ये पडलेली ही फूट सत्ताधारी भाजप सेनेला फायद्याची ठरणार आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांमध्ये उभी फूट पडली। विरोधकांच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसनं दांडी मारली। राष्ट्रवादीचा भरवसा नाही का असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं। तर काँग्रेस मोठा भाऊ म्हणून त्यांनी कारण स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केली आहे। त्यावर स्पष्ट बोलणं तटकरेंनी टाळलं की आम्ही सगळे विरोधी पक्ष एकत्र जावं, आमच्यामध्ये काही मतमतांतर नाहीच आहे। आता त्यांची काय आणखीन त्यांना वेगळे प्रश्न मांडायचे असतील म्हणून त्यांनी या व्यतिरिक्त काही म्हणून त्यांनी वेगळी पत्रकार परिषद घेतली असेल। पण आम्ही सगळे विरोधी पक्ष जे आज समोर तुमच्या बसलेलो आहोत, आम्ही एकत्रच बसलेलो आहोत। विरोधी पक्षामध्ये काही नाही, तसं जोडदोड आणि गोलगोल नाही आमचं आहे की आमच्यावर भरोसा नाही का असं प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे। काँग्रेस मोठा भाव असल्यामुळे आजही एकनी संख्या त्यांची जास्ती असल्यामुळे त्यांचा याबाबत मधला सांगण्याचा अधिकार हा पहिला अधिकार आहे। त्याच्यामुळे त्यांचा त्या अधिकार आहे असं मी मान्य करून मी काय भाष्य करू इच्छित नाही। आम्ही स्पॉइलर नाही आहोत। वी वर नेव्हर स्पॉइलर आणि विल नेव्हर बी। गेले 3 दिवस विखे पाटील बाशी बोलत आहेत। नारायण राणेंचाही मला फोन आला होता, त्याच्यामुळे कोणाचा भरोसा नाही। जरा थोडा पुन्हा एकदा जाऊन A6 वरती खुलासा केला तर बरं होईल। सोनू सरकारवर भरोसा राहिला नाही अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सरकारचं रामराज्य फक्त कागदावरच असल्याचं सांगत शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव अशा विविध मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी मुंडेंनी केली आहे। तसंच दुबार पेरणीसाठी सरकारनं अधिवेशनात अनुदान जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। गृहनिर्माण विभागातील भ्रष्टाचार, SRA मधील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या सरकारचा सर्व कारभार गोल आहे। त्यात मोठा झोल आहे अशी परिस्थिती असून त्यात या सरकारमधील मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्व सोनू सेट सहभागी असल्याने या सोनू सरकारवर आता भरोसा राहिला नाही। ही मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली वस्तुस्थिती आहे। सध्या भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे चासकमान जलाशयाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाल्यानं नदीपात्रात 22,600 क्युसेक्स पाणी भीमेच्या पात्रात सोडण्यात येत असून ही नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मात्र आज दुपारच्या सुमारास शेलगाव इथे भीमा आणि भामा नदीच्या संगमावर एक व्यक्ती वाहून जात असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं। नागरिकांनी या व्यक्तीला वाचवण्यासाठी तातडीची मदत करत एक दोर नदीपात्रात सोडला आणि त्या दोराच्या सहाय्यानं व्यक्तीला बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं। या व्यक्तीला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या मदतीनं उपचार सुरू आहेत। नाशिक जिल्ह्यात बऱ्याच भागात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना वीकेंड असल्यानं जंगल भागात पावसाचा आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी, पूर पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित धोक्याच्या ठिकाणांपासून दूर राहावं असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे। रायगड जिल्ह्यातील धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत। कर्जतच्या आशाणे धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते। प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय। मात्र 24 तासानंतरही वाहून गेलेली बेपत्ता असलेली 13 वर्षीय तेजस बोराडे ही मुलगी अजूनही सापडलेली नाही। तिचा शोध अजूनही सुरू आहे। तर दुसरीकडे आनंदवाडी वॉटरफॉलवर एका पर्यटकाचा आणि पेब किल्ल्यावर एका पर्यटकाचा मृत्यू झाला।
अलिबाग जवळील चौलमध्येही पर्यटकाचा तलावात बुडून मृत्यू झालाय. 2 दिवसात 5 पर्यटकांचा वीकेंड एन्जॉय करताना मृत्यू झाल्यानं वर्षा पर्यटन धोक्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील धरणं आणि धबधब्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. सुट्टी असल्यानं पावसाळी पर्यटनाचा आनंद ओसंडून वाहत होता. अलीकडे कर्जतमधील धबधब्यांवर झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ठिकठिकाणचे धबधबे, धरणांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. पावसाच्या कृपेनं नाशिक जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली असून धरणाच्या जलाशयात तसंच धरणातून सोडलेलं तुफान वेगातलं पाणी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या हौशीनं धरणांवर गर्दी करतात. मात्र या पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली आहे. नांदूर माध्यमेश्वर धरण प्रशासनानं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मागूनही पोलिसांकडून धरण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त मिळालेला नाही. तुरीची किमान आधारभूत किंमत 2016-17 या वर्षासाठी केंद्राच्या 425 रुपयांच्या बोनससह प्रति क्विंटल एकूण 5,050 रुपये ठरवण्यात आली. या किमान आधारभूत दरानं राज्यात 15 डिसेंबर 2016 पासून 12 जून 2017 या कालावधीत केंद्र शासनामार्फत किंमत स्थिरता अंतर्गत 51,59,040 क्विंटल आणि राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत 15,65,716 क्विंटल अशी एकूण 67,34,756 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वारुळ गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पुलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यानं गाडीतील 3 जण बचावलेत. पावसाळी पिकनिकसाठी हे 3 जण इचलकरंजीहून शाहूवाडी तालुक्यातील केरले धबधबा पाहण्यासाठी जात होते. शनिवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कार पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे. गिरगाव चौपाटीचं 2 वर्षापूर्वी राज्य सरकारनं स्वराज्य भूमी असं नामकरण करण्याचा मान्य केलं. मात्र अद्याप ही गिरगाव चौपाटी इथे स्वराज्य भूमी असा फलक लागलेला नाही. तो लवकर लागावा अशी इच्छा असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळकप्रेमींनी आशा व्यक्त केली आहे. गिरगाव चौपाटी इथे आज लोकमान्य टिळक यांची 161वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी टिळकप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून टिळकांच्या स्मृतींना अभिवादन केलं. दक्षिण मुंबईतल्या सरदार गृह या इमारतीला लोकमान्य टिळकांचा मोठा सहवास लाभला आहे. सरदार गृह इमारत आणि लोकमान्य यांचं एक वेगळं नातं होतं. सरदार गृह या इमारतीच्या नावातली अक्षरं आता निखळली आहेत. ज्या इमारतीमधून लोकमान्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली त्या इमारतीमध्येच लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला. ती इमारत सरकारनं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी टिळकप्रेमींनी केली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांनी निसर्गाचं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी आता कराड तालुक्यातील कपिल येथील रणरागिणी पुढे सरसावल्यात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि शाडूच्या गणपतीसाठी महिलांनी एकत्र येत उपक्रम राबवलाय. यासाठी त्यांनी गावात आणि परिसरात घरोघरी जाऊन प्रबोधन सुरू केलंय. तसंच महिलांनी एकत्र येत पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती तयार करण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळे आता या परिसरातील 2000 घरात यावर्षी पर्यावरणपूरक गणपती बसणार आहेत. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून असाच प्रयोग राज्यातील इतर महिला बचत गटांनी करण्याची गरज आहे. स्वयंसहायता संजीवनी महिला बचत गटातून आम्ही हे गणपतीचे काम चालू केले आहे. ह्या कामात आम्हाला पंचायत समितीकडून सहकार्य आहे आणि आम्ही सर्व सदस्य 10 महिला आहे. 10 महिलातले आम्ही 10 महिलांनी हे उद्योग चालू केला आहे. आमच्या उद्योगात आत्तापर्यंत 100 मूर्ती तयार आहेत. गणपतीपासून आम्हाला एक फायदा मिळाला. आम्ही पहिले सगळे रानात भांगलायला जात होतो आणि आता कसं आहे गणपती तयार करतोय ना, त्यामुळे घरातच रानात रोजगाराची संधी मिळाली. यासाठी साधारण त्यांना 6 ते 7 लाख रुपये भांडवल गेलं आणि गणपतीचं साधारण 1-2-3 महिन्यातला हा कालावधी फक्त आहे. यानंतर त्यांना त्या 7 लाखापासून नाही म्हटलं तरी एक 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत सुद्धा त्यांना ते मिळणार आहेत. त्यामुळं या बचत गटाला त्यांच्या उन्नतीसाठी फार उपयोगी अशी मदत होणार आहे गणपतीच्या मूर्ती विक्रीतून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आध्यात्मिक शक्तीपीठ असलेल्या पिंगुळी येथील राऊळ महाराजांच्या पादुका दर्शनाचा आणि गुरुपौर्णिमेचा सोहळा मुंबईत प्रभादेवीत रंगला. राऊळ महाराज आणि अण्णा महाराज राऊळ यांचा भक्त संप्रदाय कोकणासह मुंबई आणि गोव्यात पसरलाय. मुंबईत असलेल्या राऊळ महाराजांच्या भक्तांनी गुरुपौर्णिमेचा सोहळा आयोजित केला होता. आज दिवसभर असलेल्या या सोहळ्याला भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आज कलियुगामध्ये असे संत आणि सत्पुरुष मिळणं कठीण आहे.
पण संतांच्या जर का सहवासामध्ये राहिलो आणि संत होऊन जर का आपण त्यांचे विचार केले तर आजही जे पुराणात सांगितलेलं आहे त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आपलं कर्म जे आहे चोख करा, कर्मापासून परावृत्त होऊन अध्यात्म करू नका. अध्यात्म वेगळं नाही तर ते तुमचं दैनंदिन जीवन जे आहे त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि आपल्या आईवडिलांचा पहिला आदर करा, ते आपले पहिले गुरु आहेत. आणि नंतर सर्व गुरु जे आहेत ते एकच आहेत. आपल्या गुरुमध्ये बाकीच्या गुरूंना बघून त्या ठिकाणी नतमस्तक व्हा आणि गुरुच्या सन्निध्यामध्ये आपला हा जो मानव देह आहे हा कृतार्थ करून घ्या. भारताचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपुष्टात येतोय. त्यानिमित्त राष्ट्रपती भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. भारताचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपतोय. त्यानिमित्त आज राष्ट्रपती भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये भव्य निरोप समारंभ सुरू आहे. यासाठी सर्वच खासदारांनी तयारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. नवनियुक्त राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. कोविंद यांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. विजय चौक इथे राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांच्या पथकानं रंगीत तालीम केली. राष्ट्रपती भवनपासून ते संसद भवनपर्यंत परेड काढण्यात आली. यात राष्ट्रपतींचे घोडेस्वारही सहभागी झाले. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 24 जुलैला निवृत्त होत आहेत. 25 जुलैला नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद शपथ घेणार आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरच्या बाजारात टोमॅटोच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले. टोमॅटोला सध्या लाख मोलाचा भाव आलाय. टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन बंगळुरू आणि हिमाचल भागात होत असतं. मात्र तिकडेही पाऊस आणि इतर कारणामुळे यंदा टोमॅटोचं उत्पादन घटलंय. त्यामुळे बाजारात सध्या आवक कमी झाल्यानं टोमॅटोचे दर गगनाला भिडले. याच पार्श्वभूमीवर टोमॅटो चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळेच आता या टोमॅटो चोरीच्या घटना रोखण्यासाठी इंदूरमधल्या व्यापाऱ्यांनी सुरक्षा रक्षक ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाचे समन्वयक, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीत मायावती पुढील राजनीती ठरवण्याची शक्यता आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर मायावती पक्षनेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. तसंच ते आपल्या पाठीराख्यांशी थेट संवाद साधण्यासाठी रॅलीचं आयोजन करतील अशी शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.